न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सांस्कृतिक सादरीकरणांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, उर्से, म्हसाड आश्रमशाळेत स्नेह संमेलन। डहाणू तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा उर्से, म्हसाड, तालुका डहाणू, जिल्हा पालघर येथे बुधवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला। या स्नेह संमेलनात शाळेतील तब्बल 73 विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला। कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गीतांनी करण्यात आली। त्यानंतर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पारंपरिक आदिवासी नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली। गीत, नृत्य, नाट्यछटा आदी बहारदार सादरीकरणांमुळे संपूर्ण शाळा परिसर आनंदाने फुलून गेला। कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला। विद्यार्थ्यांना व्यासपीठावर सन्मानित करण्यात आल्याने त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला। या कार्यक्रमासाठी शाळेतील एकूण 438 विद्यार्थी उपस्थित होते। सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र खंबायत, अधीक्षक अमोल धांडोरे तसेच शिक्षकवृंद रमेश बाबू राऊत, धर्मेंद्र जानू गवळी, कविता वामनराव बागुल, कविता कृष्णा बसवत, सविता रघुनाथ जाधव, सीताराम नथू गोरखना, राधिका रमेश आहडी, शंकर महादूर इंजड, नंदिनी नारायण गोलीम, कृतिका कैलास गुप्ता, सीताराम देहू खेवरा, गौरी सूरज बोचल यांची प्रमुख उपस्थिती होती। शाळेचे लिपिक सुरेश रायकर हेही उपस्थित होते। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मसाडगाव पेसा अध्यक्ष सतेंद्र मातेरा तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रताप वेडगा उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक धर्मेंद्र गवळी सर व सविता जाधव मॅडम यांनी प्रभावी व उत्साही पद्धतीने केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अधीक्षक अमोल धांडोरे यांनी आभार प्रदर्शन केले। त्यानंतर स्नेह संमेलनाची सांगता करण्यात आली। या वार्षिक स्नेह संमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला असून शालेय जीवनातील आनंदी आठवणी अधिक दृढ झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। न्यूज 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट।